आज आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आज आहे पत्रकार दिन आणि तो साजरा आज केला जातो मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळशास्त्री यांच्या जयंतीनिमित्त. फक्त 20 वर्षाचे असताना आजच्याच दिवशी 1832 साली मराठीतील वृत्तपत्र दर्पण सुरू केले होते. पण एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते, वर्तमानपत्र सुरू करणे हे त्यांच्या आयुष्यातील मला तरी सर्वात छोटं काम वाटतं. कारण जो माणूस फक्त 34 वर्ष आयुष्य जगतो, मात्र 34 वर्षामध्ये 34 शतकावरती प्रभाव पडेल एवढं महानातलं महान काम करून जातो. 34 वर्षामध्ये त्यांनी काय काय केले हे जर तुम्ही ऐकलं ना तर थक्क होऊन जाल आणि मग कळेल ते आपण फक्त त्यांना वृत्तपत्रात जनक म्हणणे किती छोटं काम आहे. चला तर समजून घेऊया. मी ॲडव्होकेट सौरभ बाळशास्त्री जांभेकरांबद्दल. बाळशास्त्रींचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंबुर्ले गावी झाला. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे भाषा पंडित होते. त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीला मराठी व संस्कृत शिकली, तर 12व्या वर्षी वेदपठण, भगवद्गीता, संस्कृत स्रोत याच्या पाठांतराबरोबरच महाकाव्य, अमरकोश याचे सुद्धा अध्ययन केले. आणि त्या काळामध्ये पेशवाई बुडून पुण्याचे महत्त्व कमी झालं होतं आणि इंग्रजांमुळे मुंबईचे महत्त्व अधिक वाढले होते. आणि तेच ओळखून 1824 साली बाळशास्त्री मुंबईत आले आणि त्यांनी गणित विषयातही प्रावीण्य मिळवले होते. एवढे प्रावीण्य त्यांनी मिळवले होते की 1825 साली स्वतः विद्यार्थी असताना शिक्षक त्या काळात ते झाले आणि 15 रुपये त्यांना त्यासाठी मानधन सुद्धा मिळत होतं. आणि 1827ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करून तिथेच ते फक्त 20 वर्षाच्या आत प्राध्यापक सुद्धा झाले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी, अक्कलकोटच्या युवराज शिक्षक, एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर, शाळा तपासनीस, अध्ययन शाळेचे म्हणजे नॉर्मल स्कूलचे संचालक अशा अनेक जागांवर त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलं. त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, ग्रीकपासून लॅटिन, गुजराती, कानडी, तेलुगू, पारसी, कन्नड, बंगाली या भाषेचे अभ्यासक होते. ते आंग्ल विद्या विपुष्ट होते, पण इंग्रजी शिकावी, इंग्रजांची चाकरी करण्यासाठी नव्हे, तर इंग्रजी आपली लूट कशी करता इंग्रज लोक हे जाणण्यासाठी, म्हणजे ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी. बंगालमध्ये धर्मवादावर तर महाराष्ट्रात बुद्धिवाद सुरुवात करणारे, हवामान खात्याच्या स्थापनेत योगदान देणारे, ते इन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटन हा ग्रंथ लिहून ब्रिटिशांना स्वतःच्या देशाचा अभ्यास करण्यासाठी या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या व्यक्तीची गरज पडली. हिस्ट्री ऑफ इंडिया, मॅथमॅटिक्स बेसिक ऑन जिओ, बीजगणित, भूमिती, लॉगरिदम या विषयात ते तज्ज्ञ झाले होते. अनेक लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोध निबंध लिहिले. तर 1845 मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली छापील आवृत्ती काढली. बालशास्त्रींनी विधवा विवाहासाठीचं शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी केली. यात गंगाधर शास्त्री फडके यांनी त्यांना मदत केली व त्यावर सविस्तर ग्रंथ देखील लिहिला. सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्त्व ओळखून जांभेकरांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ह्या ग्रंथालयाची सुरुवात केली. तसेच बालव्याकरण, भूगोलविद्या, नीतिकथा इत्यादी प्रचंड लेखन केले. यासोबत मग त्यांनी शेवटला दर्पण नावाच्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली. आणखीन एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र नव्हतं. मुळात भारतात वृत्तपत्रांचा जन्म झाला तो 1780 मध्ये त्या जेम्स ऑगस्टिन हिक्की याच्या बेंगाल गॅझेट या पत्राने. त्यानंतर 20 जुलै 1828 रोजी मुंबापूर वर्तमान हे पहिले वृत्तपत्र, त्या काळात बॉम्बे गॅझेट, बॉम्बे कुरिअर यांच्यासारखे इंग्रजी आणि मुंबईना समाचार ह्या गुजराती वृत्तपत्र जोडीने चालत असे. मात्र पहिले मराठी पत्रकार म्हणजे मात्र बाळशास्त्रीच होते. त्यांनी दर्पण वृत्तपत्र काढलं. दर्पण म्हणजे आरसा, चित्र, बिंब दाखवण्याचे काम ते करत होते. त्यांचे सहयोगी गोविंद कुंटे उर्फ भाऊ महाजन यांच्या मदतीने दर्पणचे काम त्यांनी सुरू केले. सुरुवातीला दर्पण वृत्तपत्राला प्रतिसाद मिळाला नाही. 1832च्या शेवटी वाचकांची संख्या 300 वरती गेली आणि त्या काळात दर्पणपेक्षा
6 वर्षांनी निघालेलं बॉम्बे गॅजेट सुद्धा 500पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचले नाही. यावरून दर्पण किती लोकप्रिय होते हे कळाले असेल. कारण त्या वृत्तपत्रे संकल्पनाच नवीन होती आणि त्या काळात त्याची किंमत 1 रुपया एवढी मोठी होती. आजची वृत्तपत्र मात्र एवढी स्वस्त आहेत कारण ती जाहिरातांच्या नावाखाली भांडवलशाही विकत घेतली आहे. त्याचा दोष आपलाही आहे कारण आपण वर्तमानपत्रांसाठी 5 रुपये सुद्धा जास्त खर्च करत नाही. दर्पण वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत होतं. एक स्तंभ मराठीमधून तर दुसरा स्तंभ इंग्रजीमधून असायचा. कारण इंग्रजींचे लेखन स्वतः जांभेकर करायचे. या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता की सामान्य लोकांना विदेशी विद्याचा अभ्यास करता यावा, त्याचे याबद्दल शिकून आपल्या देशाची सुधारणा कशी करता येईल यावर लोकांनी विचार करावा, स्थानिक लोकांमध्ये सुधारणा येईल या हेतूने हे वृत्तपत्र सुरू केलं. 6 जानेवारी 1832 पासून 26 जून 1840 पर्यंत म्हणजे जवळपास 8.5 वर्ष दर्पणचे संपादन केले. 26 जून 1840 रोजी त्याचा शेवटचा अंक निघाला. एकंदर दर्पण हे पुरोगामी विचारांचे, समाजातील विषमता आणि दाहकता मांडणारे होते. त्यानंतर जर आपण बघितलं, श्रीपाद शेषाद्री पळकर हा एक विद्यार्थी चुकून मिशनऱ्यांच्या नादी लागून ख्रिश्चन धर्मात गेला होता. त्याला कायदेशीर लढाई लढवून बाळशास्त्री जांभेकरांनी पुन्हा हिंदू धर्मात आणलं. त्याचा मात्र संतांनी लोकांना प्रचंड राग आला आणि त्यांनी बाळशास्त्रींवरती बहिष्कार टाकला आणि त्याचाच मस्ताप म्हणून अगदी 34व्या वर्षी बाळशास्त्रींचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सहज लोक म्हणू लागले की आमचा शाप त्यांना लागला. पृथ्वी तलावरचा एवढ्या कमी वयामध्ये एवढं महान काम करून जाणाऱ्या मोजक्या माणसांपैकी बाळशास्त्री जांभेकर होते. जयंती निमित्त विनम्र अभिवादन.